महाराष्ट्राचं एकूण चित्र काय दिसतंय? महाराष्ट्रामध्ये एनडीएला 18 जागांवर यश मिळताना दिसतंय, इंडिया आघाडीला 29 जागांवर यश मिळताना दिसतंय, इतर पक्षांचा विचार केला तर एका जागेवर यश मिळताना दिसतंय। महाराष्ट्राचं 18चं चित्र आणि महाराष्ट्राचा मॅप। जर मी महाराष्ट्राचा मॅप तुम्हाला दाखवायला गेली, मॅप प्लीज पुन्हा प्ले करा। महाराष्ट्राचा मॅप जर आपण पाहिला तर महाराष्ट्राची जी ही सगळी पश्चिम किनारपट्टी आहे तिथे भगवा रंग आपल्याला पाहायला मिळतोय। मात्र महाराष्ट्र, उर्वरित महाराष्ट्र, बऱ्यापैकी उत्तर महाराष्ट्राच्या काही भागामध्ये भगवा रंग पाहायला मिळतोय, महायुतीचे उमेदवार दिसतात। मात्र बाकीचा महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्राचा बराचसा भाग, विदर्भाचा बराचसा भाग, या भागांमध्ये मराठवाड्याचा बराचसा भाग, याच्यामध्ये मात्र इंडिया आघाडी आपल्याला दिसते। फक्त एकच जागा आहे जिथे आपल्याला गुलाबी रंग दिसतोय आणि ती जागा आहे अपक्षांना जाणारी जागा। बाकी सगळीकडे आपल्याला बऱ्यापैकी महाराष्ट्राचं चित्र निळं दिसतंय। गेल्या वेळच्या निवडणुकीत 2019च्या निवडणुकीमध्ये हाच महाराष्ट्राचा मॅप बऱ्यापैकी भगवा दिसत होता, पण आता मात्र महाराष्ट्राच्या नकाशामध्ये फरक दिसतोय। महाराष्ट्राच्या नकाशामध्ये निळा रंग सध्या प्रभावी दिसतोय। एनडीए 18, इंडिया आघाडी 29, इतर पक्ष 11। भाजपची टॅली सध्या 293च्या आसपास आहे। एनडीए 293, भाजप 238, काँग्रेसला 97 जागांवर आघाडी, इतर पक्षांना 208 जागांवर आघाडी। देशाचं चित्र हे जवळपास आता स्पष्ट होताना दिसते।